सह्याद्रीच्या कुशीत दडलेला, धुक्याच्या मिठीत हरवलेला आणि स्वराज्याच्या पहिल्या स्वप्नाचं प्रतीक बनलेला हा किल्ला म्हणजे केवळ दगडाधोंड्यांची रचना नाही, तो आहे एक प्रेरणादायी गाथा. तो आहे तोरणा किल्ला. आपल्या अभिमानानं सांगता येईल असा प्रचंड गड. तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा पहिला ऐतिहासिक टप्पा होता. इसवी सन 1646 साली अवघे 16 वर्षाच्या शिवबांनी हा किल्ला जिंकून घेतला. तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की ही तरुण वयातील क्रांती पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल. काही इतिहासकारांचा दावा आहे की तोरणा किल्ला यादवकालीन असावा. काही पुरावे सांगतात की बहमनी आणि आदिलशाही राजवटीत याचा वापर लष्करी तळ म्हणून केला जात होता. पण खरी ओळख मिळाली ती शिवरायांनी त्याला जिंकून स्वराज्य या कल्पनेचं पहिलं चिन्ह बनवलं तेव्हा. किल्ल्याभोवती तोरण नावाचं झाड भरपूर प्रमाणात आढळतं. याच झाडाच्या नावावरून या किल्ल्याचं नाव तोरणा पडलं असं मानलं जातं. शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या प्रचंड आकारामुळे याला प्रचंडगड असं नाव दिलं होतं. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 4603 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला सह्याद्रीच्या रांगांमध्ये अत्यंत भव्यतेने उठून दिसतो. पावसाळ्यात हिरव्या गालिच्यात गुडूप झालेला तर हिवाळ्यात धुक्याने झाकलेला प्रत्येक ऋतूत तोरणा नवीन रूपात भेटतो. वेल्हा गाव मार्ग सर्वात प्रसिद्ध मार्ग आहे. पुण्याहून वेल्हा गाव गाठून तिथून पायी ट्रेक सुरू करावा लागतो. मार्ग थोडासा कठीण आहे पण निसर्गरम्य आहे. अनुभवी ट्रेकर्ससाठी तोरणा ट्रेक हा आव्हानात्मक ट्रेक पण सुंदर ट्रेक मानला जातो. ट्रेक सुमारे 2.5 ते 3.5 तासांचा असून मध्यम ते कठीण स्तरावर मोडतो. तोरण्याची सर्वात प्रभावी आणि लढाऊ माची म्हणजेच झुंजार माची. अतिशय टोकावर वसलेली ही माची पूर्वेकडील संरक्षणासाठी वापरली जात असे. झाडाझुडपांनी आच्छादलेली आणि गडद धुक्यांनी भरलेली ही माची ट्रेकर्सचं लक्ष वेधते. किल्ल्याच्या दक्षिणेकडील टोकाला असलेली बुडाला माची, खोल दरीकडे वळण घेतलेली ही माची नेत्रसुखद दृश्य देणारी आहे. इथून आपण राजगड, सिंहगड आणि पुरंदर किल्ल्याचं दर्शन घेऊ शकतो. कोंधार दरवाजा हा मुख्य प्रवेशद्वार असून किल्ल्याचा पहिल्या दृष्टीस पडणारा भाग आहे. दगडी कमानी, भक्कम दरवाजा आणि लढाईच्या खुणा आजही या दरवाजावर दिसतात. किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेला हनुमंत दरवाजा हे प्रवेश मार्ग आहे. हाणामारीच्या काळात याच मार्गावरून लष्कराच्या चढाईचा वापर होई. गणपती मंदिर हे किल्ल्याच्या मध्यभागी असलेले छोटेसे मंदिर असलं तरी भाविकांसाठी एक श्रद्धास्थान आहे. येथे अनेक ट्रेकर्स मुक्काम करतात. गडावर अनेक लहान मोठी पाण्याची टाकी आहेत जी पावसाळ्यात भरतात. पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने ट्रेकर्सना काळजी घ्यावी लागते. 1646 साली शिवाजी महाराज अवघे 16 वर्षांचे होते. आदिलशाही दरबारात असताना त्यांनी हा किल्ला गुप्तपणे हस्तगत केला. हा निर्णय केवळ एक तरुण राजकुमाराच्या धाडसाचं नव्हे तर स्वराज्य संकल्पनेचा पहिला जिवंत पुरावा होता. किल्ल्यावर हस्तगत झाल्यानंतर त्यांनी किल्ल्याचे तट मजबूत केले, नवे बांधकाम सुरू केले आणि किल्ला स्वराज्याचा बालेकिल्ला बनला. हा विजय इतका महत्त्वाचा होता की औरंगजेबाने पुढे तोरण्यावर ताबा मिळवण्यावर याचे नाव फुतुगड असे ठेवले. पण फार काळ तो टिकला नाही. छत्रपतींच्या पराक्रमाने तो पुन्हा स्वराज्यात आला. तोरणा किल्ला हा निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. हिरवीगार माची, घनदाट जंगल, पावसाळ्यात वाहणारे झरे आणि उंच सुळक्यांवरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांमुळे येथे येणारे प्रत्येक जण भारावून जातो. पावसाळ्यात गडावर चढाई करणं थोडं अवघड असतं पण अनुभव मात्र अविस्मरणीय. ट्रेकिंग, छायाचित्रण, इतिहासात रमणं प्रत्येकासाठी काही ना काही आहे. गणपती मंदिरामध्ये 25 ते 30 लोकांची राहण्याची सोय आहे. तोरणा किल्ला म्हणजे शिवप्रेम, धैर्य आणि स्वराज्याचं पहिलं पाऊल. तो फक्त एक गड नाही, तो आहे स्वराज्याचं प्रतीक. एक असा किल्ला ज्याच्या दगडांत शिवरायांचं बळ आहे.
त्याच्या माच्यांवर स्वाभिमानाची सावली आहे आणि त्याच्या दरवाजांतून एक अजरामर इतिहास झिरपतोय. जर तुम्ही आजवर तोरणा किल्ल्यावर गेले नसाल तर एकदा नक्की जा, कारण प्रत्येक मराठी माणसानं हा किल्ला फक्त पाहणं नाही तर अनुभवणं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. धन्यवाद.